हे हॅलो गाईज, वेलकम बॅक इन विद्या मंदिर. सो आत्तापर्यंत आपण मॅथमॅटिकल लॉजिकलचा टाईप्स ऑफ सेंटेन्सेस बघितलेत. त्यानंतर स्टेटमेंट कोणाला बोलायचं ते पण बघितलं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचा एक्सरसाइज 1.1 तो पण सॉल्व केलेला आहे. माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ओके, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, चला तर आपण आता आज नवीन टॉपिक बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिकलचा नेक्स्ट पार्ट, दॅट इज लॉजिकल कनेक्टिव्स. ओके, सो जनरली मी सांगितलं की इंग्लिशचं ग्रामर थोडंसं आपल्याला इथे युजफुल उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, सो इथे बघायचं की लॉजिकल कनेक्टिव्स तुम्ही कंपाऊंड स्टेटमेंट शिकला असताल, राईट. इंग्लिश ग्रामरमध्ये कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, दोन साधे आणि सिम्पल स्टेटमेंट ज्यांना की आपण कनेक्ट करतो, बरोबर ना. मग कनेक्ट कशाने करतो, कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे वर्ड्स आहेत, राईट. अँडने कनेक्ट करतो, कधी ऑरने कनेक्ट करतो, राईट ना. कधी कधी इफ अँड देनने कनेक्ट करतो, इफ देनने. ओके, कधी कधी इफ अँड ओनली इफने कनेक्ट करतो, इफ अँड ओनली इफ, राईट ना. सो हे सगळे जे वर्ड्स दिसत आहेत, अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, या सगळ्यांना आपण काय बोलणार आहोत. सो दिस ऑल 4 वर्ड्स आर कॉल्ड ॲज ए लॉजिकल कनेक्टिव्स. ठीक आहे, हे आपले लॉजिकल कनेक्टिव्स आहे मॅथमॅटिक्समध्ये. ठीक, सो दोन साध्या स्टेटमेंटला, नॉट अ कंपाऊंड स्टेटमेंट, दोन साध्या सिम्पल स्टेटमेंटला आपण काय करतो, एका वर्ड्सने कनेक्ट करतो आणि त्या वर्ड्सला आपण काय बोलतो, कनेक्टर बोलतो, कनेक्टर. आणि तिथे मॅथमॅटिकल टर्ममध्ये काय बोलणार आपण त्याला, लॉजिकल कनेक्टिव्स. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं ठरलं तर गीता लाईक्स टी अँड सीता लाईक्स कॉफी, राईट ना. आता काय मी सांगितलं पहिलं, गीता लाईक्स टी, बरोबर ना, गीताला चहा आवडतो. अँड वापरला आहे ना मध्ये, अँड काय करतोय आपल्याला, दोन सेंटेन्सला कनेक्ट करतोय. गीता लाईक्स कॉफी म्हणजे गीताला काय आवडते, चहा, आणि सीताला काय आवडते, कॉफी. पण दोन स्टेटमेंट होते आपल्याकडे, दोन सेंटेन्सेस होते, साधे आणि सिम्पल स्टेटमेंट होते, राईट ना. त्यांना दोघांना आपण कनेक्ट केलं. कशाने कनेक्ट केलं, अँडने कनेक्ट केलं, बरोबर ना. फॉर एक्झाम्पल अजून दुसरं, स्नेहा इज फॅट और अनहॅप्पी. स्नेहा कशी, फॅटी थोडीशी आणि अनहॅप्पी, राईट. ऑरने कनेक्ट केलं आहे आपण त्यांना दोघांना. म्हणजे स्नेहा कशी फॅटी पण आहे, स्नेहा कशी अनहॅप्पी पण आहे. मग दोघांना कंबाईन कसं केलं, ऑरने कंबाईन केलं, राईट ना. ठीक आहे, मग हे झालं ऑर म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्स. आता 1 बाय 1 आपण इथे डिस्कस करणार आहोत. आज 2 बघणार आहोत, अँड आणि ऑर. नंतर बाकीचे राहिलेले नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिला जो एक लॉजिकल कनेक्टिव्ह तो आहे अँड, राईट ना. अँडलाच आपण काय म्हणतो, कंजंक्शन. ठीक आहे, कंजंक्शन बोलतो आणि कंजंक्शनला आपण असा उलटा व्हीने दाखवतो. ठीक आहे, कंजंक्शनला आपण कशाने दाखवतो, उलट्या व्हीने. आणि यालाच काय बोलणार आहोत आपण, अँड. यालाच काय बोलतो, अँड. ठीक आहे, लक्ष द्या. आता हे कंजंक्शन आहे. सो आता आज आपण कंजंक्शन बघणार आहोत. कंजंक्शन मीन्स व्हॉट, कंजंक्शनचा ट्रूथ टेबल कसा असतो, राईट ना. त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं असतं, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, ते सगळं आपण इथे 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. सो कंजंक्शनचा आपण एक स्टेटमेंट घेऊयात, पी स्टेटमेंट. समजा आपल्याकडे एक सेंटेन्स आहे, पहिलं सेंटेन्स आहे, त्याला आपण पी म्हटलं, राईट ना. √2 इज अ रॅशनल नंबर. √2 इज ए रॅशनल नंबर. आणि दुसरं स्टेटमेंट घेतला क्यू स्टेटमेंट, राईट. दुसरा एक स्टेटमेंट घेतला कोणता, 4 + 3i इज ए कॉम्प्लेक्स नंबर. 4 + 3i इज अ कॉम्प्लेक्स नंबर, इज ए कॉम्प्लेक्स नंबर. असे 2 स्टेटमेंट आहे आपल्याकडे. पहिला आहे पी, √2 इज ए रॅशनल नंबर, आणि दुसरा आहे 4 + 3i इज ए कॉम्प्लेक्स नंबर, राईट ना. मग यांना सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं करायचं यांचं, ठीक. किंवा यांना आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दाखवायचं आहे आपल्याला. मग सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं, पी अँड क्यूमध्ये दाखवणार आपण त्याला, पी अँड क्यू. आणि लिहिणार कसं यांना, लिहिणार असं, पी अँड क्यू म्हणजे काय, √2 इज ए रॅशनल नंबर, √2 इज ए रॅशनल नंबर, अँड मध्ये कशाने जोडणार, दुसऱ्या सेंटेन्सला अँडने जोडणार, अँड, कारण की अँड वापरतो ना आपण, म्हणून अँड. 4 + 3i
is a complex number, is a complex number. ठीक आहे. सो दिस इज दी सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन. हे झालं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन कोणाचं. हे असे जर दोन सेंटेन्स असतील आणि इथे जर आपल्याला लॉजिकल कनेक्टर वापरायचं आहे अँड, तर आपण काय करणार, अँड वापरण्यासाठी पी अँड क्यू असं दाखवणार याला. पी अँड क्यू यालाच आपण कंजंक्शन बोलतो, पी अँड क्यू. आणि लिहिताना कसं लिहायचं, √2 इज ए रॅशनल नंबर अँड 4 + 3i इज ए कॉम्प्लेक्स नंबर. ओके. सो आता याचा एक ट्रूथ टेबल बघूयात आपण. ट्रूथ टेबल पण असतो अँडचा. सो ट्रूथ टेबल सुरुवातीला पहा, आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहे, एक पी आहे, दुसरं क्यू आहे. नेहमी लक्षात ठेवायचं ह्या व्हॅल्यू चेंज करायच्या नाही आपण. पीच्या खाली जे लिहितोय मी ते कायम तेच लिहायचं. दोन स्टेटमेंट असतील तर सेम पॅटर्न आहे. ठीक आहे. पॅटर्न ठरलेला आहे त्यांचा, साचा ठरलेला आहे, तुम्ही चेंज करायचा नाही. ठीक. पहा, पीच्या खाली काय लिहायचं, 2 वेळेस ट्रू लिहा आणि 2 वेळेस फॉल्स लिहा. 2 वेळेस ट्रू लिहा, 2 वेळेस फॉल्स लिहा. क्यूच्या खाली काय लिहिणार, एकदा टी, एकदा एफ, एकदा टी, एकदा एफ. ओके. आणि आपण काय करतोय, पी अँड क्यू. सो पी अँड क्यू इकडे. आता पी अँड क्यू कंजंक्शनमध्ये अँडमध्ये जर दोघे ट्रू असतील, पी पण ट्रू असेल, क्यू पण ट्रू असेल, तर पी अँड क्यू पण ट्रूच असणार. आणि बाकी राहिलेले सगळे म्हणजे टी टी जर असेल, तुम्हाला जर टी टी दिसत असेल तर ट्रू, अदरवाईज सगळे फॉल्स. मग बाकीचे राहिलेले सगळे कसे आहेत, ऑल दीज आर फॉल्स स्टेटमेंट्स. ओके. म्हणजे पी अँड क्यू ट्रू असतो. केव्हा ट्रू असतो, ज्यावेळेस हे ट्रू असतील. म्हणजे तुम्हाला इथे फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. तुम्हाला फक्त इथे एवढंच ध्यानात ठेवायचं आहे की पी आणि क्यू दोन स्टेटमेंट जर ट्रू असतील तर त्यांचं कंजंक्शन पण कसं असेल, ट्रू असेल. अदरवाईज सगळे कसे असतील, फॉल्स असतील. म्हणजे फक्त ध्यानात ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे, अँडमध्ये टी टी ट्रू असतो. बस एवढंच तुमच्या ध्यानात राहणं अपेक्षित आहे. ओके. चला आता पुढे आपण एक स्टेटमेंट घेऊयात आणि त्याला काय करायचं, तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो. कसा, परीक्षेमध्ये क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, राईट डाऊन द फॉलोइंग, राईट इन सिम्बॉलिक फॉर्म. ओके. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म, इन सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे. म्हणजे जे दिलेलं स्टेटमेंट असेल त्याला कसं लिहायचं आहे, तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे स्टेटमेंट असं असेल, अँड अँगल इज राईट अँगल. पहा, अँड अँगल इज राईट अँगल अँड इट्स मेजर इज 90 डिग्री. ओके. अँड अँगल इज राईट अँगल अँड इट्स मेजर इज 90 डिग्री. हे साधं एक स्टेटमेंट आहे. इथे कशाने दोन स्टेटमेंट जॉईन केले, दोन स्टेटमेंट दिसतात बघा, इथपासून इथपर्यंत एक, इथपासूनचं इथपर्यंत एक, दोघांना अँडने डिनोट केले. मग सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार, सो ते लिहिण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिले तर पी स्टेटमेंट लिहावं लागेल. दोन स्टेटमेंट आहे ना, जे पहिलं असतं ते पी. पी म्हणजे कोणतं, अँड अँगल इज राईट अँगल, हे झालं पी स्टेटमेंट. क्यू, क्यू कोणतं, इट्स मेजर इज 90 डिग्री, हे झालं दुसरं स्टेटमेंट. राईट ना. आणि सिम्बॉलिक फॉर्म काय, सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, सिम्बॉलिक फॉर्म येणार पी अँड क्यू. अँड वापरलाय ना, अँड वापरलाय म्हणून सिम्बॉलिक फॉर्म काय येणार त्याचा, पी अँड क्यू येणार. राईट. सो अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. तो सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तुम्हाला अशा पद्धतीने याला लिहावं लागेल. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन असा पण विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन नंबर 2, राईट द ट्रूथ व्हॅल्यू, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. खालील दिलेल्या स्टेटमेंटची काय करा, ट्रूथ व्हॅल्यू लिहा. राईट ना, ट्रूथ व्हॅल्यू लिहा.
फॉर एक्झाम्पल असं देईल तिथे, पटना इज अ कॅपिटल ऑफ बिहार अँड 5i is a complex number, ठीक ना. पहा बरं, तुम्हाला काय करायचं आहे, ट्रूथ व्हॅल्यू काढायची. आता इथं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं होतं फक्त. सो ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी पण काय करावं लागेल तुम्हाला, आधी सिम्बॉलिक फॉर्म लिहावं लागेल. ठीक आहे. सो पहिलं जे स्टेटमेंट आहे आपलं पी स्टेटमेंट, बघा पहिलं कुठपर्यंत आहे, अँडच्या आधीचं जे आहे ते फर्स्ट स्टेटमेंट, पटना इज अ कॅपिटल ऑफ बिहार. अँडच्या नंतरचं जे दुसरं आहे ते क्यू स्टेटमेंट, 5i इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे दुसरं स्टेटमेंट आहे. राईट. आणि सिम्बॉलिक फॉर्म काय असेल याचा, सिम्बॉलिक फॉर्म बघा, सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, पी अँड क्यू, कारण की अँड वापरलं आहे ना, म्हणून सिम्बॉलिक फॉर्म काय त्याचा, पी अँड क्यू. पण आपल्याला तर काढायची ट्रूथ व्हॅल्यू, आपल्याला काय फाइंड करायची, ट्रूथ व्हॅल्यू. याला मी रफ करतोय आता. सो ट्रूथ व्हॅल्यू कशी करणार, सो फर्स्ट स्टेटमेंट तुम्ही रीड करायचं आहे, पी वालं, पटना इज अ कॅपिटल ऑफ बिहार. हे वालं स्टेटमेंट कसं आहे, पटना बिहारची कॅपिटल आहे का, एस, पटना इज अ कॅपिटल ऑफ बिहार. ओके, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. सेकंड स्टेटमेंट कसं आहे, 5i इज ए कॉम्प्लेक्स नंबर. 5i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का, यस, 5i इज ए कॉम्प्लेक्स नंबर. किंवा कॉम्प्लेक्सच्या जागेवर मी काय करतो, इथे कॉम्प्लेक्स म्हणण्यापेक्षा त्याला इमॅजिनरी बोलूयात आपण. काय बोलूयात, इमॅजिनरी. ठीक आहे, इथे पण काय बोलूयात, इमॅजिनरी नंबर. कॉम्प्लेक्स बोलण्यापेक्षा इमॅजिनरी बोलूयात. ठीक आहे. पटना इज ए कॅपिटल ऑफ बिहार, पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे म्हणून मी इथे टी लिहिला. अँड वापरला आहे ना, सो अँडला कसं डिनोट करतो आपण, उलट्या व्हीने. अँड 5i इज ए इमॅजिनरी नंबर, बरोबर ना, 5i हा इमॅजिनरी नंबर आहेच. ओके, सो हे पण कसं आहे, ट्रू आहे. आणि आपण मगाशी शिकलो, इथे ट्रूथ टेबल काढला होता मी. जर तुमच्याकडे टी अँड टी असेल तर याची व्हॅल्यू पण कशी असते, टीच असते. ओके, टी अँड टी इक्वल टू टी, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. म्हणून खाली काय लिहायचं, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ओके, गिवन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, टी असणार, ट्रू असणार. बरोबर, अशा पद्धतीने तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू पण इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट कंजंक्शन, फर्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह, दॅट इज कंजंक्शन. कंजंक्शनला आपण उलट्या व्हीने दाखवतो. ओके, त्यालाच अँड पण बोलतो आपण. आता दुसरा बघायचा आपल्याला, डिसजंक्शन. ठीक आहे. नेक्स्ट वन इज सेकंड लॉजिकल कनेक्टिव्ह, दॅट इज डिसजंक्शन. सो डिसजंक्शनला आपण कसं दाखवणार, डिसजंक्शनला आपण व्हीने दाखवणार. यालाच आपण ऑर बोलतो. काय बोलतो, ऑर. ठीक आहे, डिसजंक्शन. आता डिसजंक्शन म्हणजे कसं ते आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहूया तिथे. ओके, सो डिसजंक्शन, थ्रोईंग अ कॉईन विल गेट, पहा इथे एक्झाम्पल घेतोय आपण, थ्रोविंग अ कॉईन विल गेट अ हेड or a tail. राईट ना, असं एक एक्झाम्पल, जनरल असं एक एक्झाम्पल आहे. इथे काय वापरलं पहा, दोन सेंटेन्स आहेत. थ्रोविंग अ कॉईन विल गेट अ हेड ऑर अ टेल. बरोबर ना, दोन सेंटेन्स कसे लिहू शकतो तुम्ही, थ्रोविंग अ कॉईन विल गेट अ हेड, आणि दुसरं स्टेटमेंट कसं लिहिणार, थ्रोविंग अ कॉईन विल गेट अ टेल. ओके, म्हणजे पी स्टेटमेंट काय असेल तुमच्याकडे, पी स्टेटमेंट लिहितो मी. पहा, पी वाला स्टेटमेंट काय असेल, थ्रोविंग अ कॉईन विल गेट अ हेड. थ्रोविंग किंवा टॉसिंग, राईट ना, टॉस करतो ना आपण,
हे झालं पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंटला काय लिहिणार तुम्ही? थ्रोविंग अ कॉइन विल गेट अ टेल, विल गेट अ टेल. असे दोन स्टेटमेंट आहे आणि दोघांना कशाने जॉईन केले? ऑरने जॉईन केले. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार? सिम्बॉलिक फॉर्म काय असतो? पी ऑर क्यू. व्हीने डिनोट करतो आपण याला, पी ऑर क्यू. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डिसजंक्शन. डिसजंक्शनचा आता आपण बघणार आहोत ट्रूथ टेबल. ठीक आहे, त्याचा काय बघायचं आहे? ट्रूथ टेबल. नीट लक्ष द्या, महत्त्वाचं आहे ट्रूथ टेबल. पहिल्या याच्यामध्ये काय होतं? अँडमध्ये काय होतं? अँडमध्ये लक्ष द्या, जो अँड बघितला आपण त्यात टी अँड टी असं असेल तर हे टीच असतं. लक्ष द्यायचं एवढं. आता ट्रूथ टेबल तर ॲज इट इज येणार. पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट, पी ऑर क्यू. पीमध्ये अँडमध्ये काय लिहिलं होतं तुम्ही? अँडच्या टेबलमध्ये काय लिहिलं होतं? कंजंक्शनच्या टेबलमध्ये काय लिहिलं होतं? पीच्या खाली 2 वेळेस टी, 2 वेळेस एफ. इथं पण तसंच, काही चेंज करायचं नाही. 2 स्टेटमेंट असतील तर पॅटर्न सेमच आहे, पॅटर्नमध्ये चेंज करायचं नाही. तुम्ही स्वतःहून चेंज करायचं नाही. ठीक आहे, पी टी टी एफ एफ. क्यूमध्ये अल्टरनेट टी एफ टी एफ. पी ऑर क्यू, पी ऑर क्यू. ऑर जर असेल, अँड असल्यानंतर टी टी ट्रू असतो, ऑर असल्यानंतर एफ एफ फॉल्स असेल. म्हणजे एफ एफ दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तर इकडे पण तुमचं कसं असेल? आन्सर फॉल्स असेल. अदरवाईज बाकी सगळे कसे असणार? बाकी सगळे ट्रू असणार. मग ध्यानात ठेवण्यासारखे इथे काय फक्त महत्त्वाचं असं तुमच्याकडे काय फक्त, जर दोन्ही स्टेटमेंट तुमचे फॉल्स असतील आणि लॉजिकल कनेक्टर तुमच्याकडे जर ऑर वापरलेला असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? फॉल्स आहे. ओके, बघा इथे एफ एफ फॉल्स, बाकी राहिलेले सगळे ट्रू. कंजंक्शनमध्ये कसं होतं? टी टी ट्रू होते, बाकीचे सगळे फॉल्स. एवढं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. हे लक्षात राहणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सो आता मी इकडचं रफ करतो आहे. इथे आपण एक एक्झाम्पल घेऊयात त्याचं. ठीक आहे, इथे एक एक्झाम्पल घेऊयात. हे बघा, इथे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची होती आपल्याला, बरोबर ना? 5 इज अ इमॅजिनरी नंबर, पटना इज अ कॅपिटल ऑफ बिहार. इथेच मी थोडासा चेंज जर केला असता तर व्हॅल्यू थोडीशी काय झाली असती. आता इथेच पहा, अँडसाठीचं एक्झाम्पल आहे. ओ ठीक आहे, अँडसाठीचं होतं हे, याला कट करूयात आपण आणि दुसरं एक्झाम्पल घेऊयात ऑरसाठीच. ओके, इंडिया इज ए, असा क्वेश्चन येईल, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. द फॉलोइंग स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू काढायची आपल्याला फॉलोइंग स्टेटमेंटची. पहिलं स्टेटमेंट आहे आपल्याकडे, इंडिया इज अ डेमोक्रॅटिक कंट्री और मध्ये काय वापरतोय आपण? और चायना इज ए कम्युनिस्ट कंट्री. चायना इज ए कम्युनिस्ट कंट्री. ठीक आहे, असे आपल्याकडे 2 स्टेटमेंट्स आहेत. सो पहिला स्टेटमेंट जो आहे तो ऑरच्या आधीचा पहिला, इंडिया इज ए डेमोक्रॅटिक कंट्री आणि चायना इज ए कम्युनिस्ट कंट्री, हा क्यू स्टेटमेंट आहे. जो पीची व्हॅल्यू आहे ते पी म्हणजे कोण आहे? इंडिया इज अ डेमोक्रॅटिक कंट्री. आणि क्यू म्हणजे कोण आहे? क्यू म्हणजे आहे चायना. चायना इज ए कम्युनिस्ट. चायना इज ए कम्युनिस्ट कंट्री. ओके, चायना इज ए कम्युनिस्ट कंट्री. सिम्बॉलिक फॉर्म बोला याचं काय येणार? सिम्बॉलिक फॉर्म येणार पी ऑर क्यू. ऑर वापरला आहे ना म्हणून पी ऑर क्यू. ठीक आहे, चला पहिलं स्टेटमेंट आहे त्याची मला ट्रूथ व्हॅल्यू सांगा. इथे आपण ट्रूथ व्हॅल्यू लिहूयात. ट्रूथ व्हॅल्यू
पहिलं कसं आहे, ट्रू आहे, डेमोक्रेटिक आहे, लोकशाही, राईट ना. चायनाचं कसं आहे, कम्युनिस्ट आहे, कम्युनिस्ट कंट्री, राईट ना, ती पण बरोबरच आहे. म्हणजे टी और टी असं असेल तर आन्सर काय येतं आपलं, ठीक आहे. टी और टी असं असेल तर काय येतं आन्सर, बघा ना, टी और टी. इथे जर ऑरचा विचार केला तर एफ एफ फॉल्स असतं. टी और टी असेल तर आन्सर पण टीच येणार, ट्रू येणार. आन्सर काय येणार, ट्रू येणार. याचं आलं लक्षात. बघा, दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असते, दोन्ही पण स्टेटमेंट जर फॉल्स असते तर आपलं आन्सर एफ आलं असतं, एफ 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 आलं असतं. पण दोन्ही स्टेटमेंट आता बरोबर आहेत. पहिलं पण बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे. दोघांमध्ये ऑर कनेक्टर वापरला आहे, तर ऑर वापरल्यानंतर टी टीचं काय असतं, टी 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 असतं ऑर असेल. अँड जर असतं तर टी चालं असतं. ओके, अँड पण असतं तरी पण टी चालं असतं. सो कन्फ्यूज होण्याची गरज नाही अजिबात. ऑर वापरला आहे, ऑरसाठी एवढंच ध्यानात ठेवायचं तुम्ही, एफ एफ असेल तर आन्सर एफ, अदरवाईज बाकी सगळे ट्रू. मग एफ एफ दिसला की ते नाही, इथं तर टी टी होता, टी टी होता तर ट्रू लिहून टाकायचं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट, दिस इज दी. आता याच्यातच थोडासा चेंज जर केला मी तर समजेल का तुम्हाला, ठीक आहे. जर मी असं लिहिलं, काय लिहिलं बघा इथे, इंडिया इज नॉट अ डेमोक्रेटिक, इथं नॉट वापरला, नॉट अ डेमोक्रेटिक, ठीक आहे. तर पहिलं स्टेटमेंट कसं असेल लक्ष द्या, इंडिया इज नॉट अ डेमोक्रेटिक कंट्री. सो इथं काय येणार, इज नॉट अ डेमोक्रेटिक. चेंज केला मी नंतर, ओके, नॉट अ डेमोक्रेटिक. तर हे कसं असेल, पहिलं फॉल्स, कारण इंडिया कशी डेमोक्रेटिक कंट्री. इथं काय म्हटलं आहे, नॉट डेमोक्रेटिक, म्हणजे हे चुकीचं बोलत आहेत, म्हणजे फॉल्स आहे, राईट ना. इंडिया कसं आहे, डेमोक्रेटिक कंट्री ना, ओके. पण इथं नॉट म्हटलं आहे, नॉट म्हटलं तर हे फॉल्स आहे आणि दुसरं ट्रू आहे. फॉल्स आणि ट्रू जरी असेल, एफ आणि टी जरी असेल तरी आन्सर टीच येणार, तरी पण आन्सर काय येणार, टीच येणार. तिसरा चेंज मी नॉर्मल थोडासा चेंज करतो, पहा, चायना इज नॉट अ कम्युनिस्ट कंट्री. इथं पण लिहिलं नॉट अ कम्युनिस्ट कंट्री, तर इथं पण काय येणार, इज नॉट अ कम्युनिस्ट कंट्री. सो पहा, पहिलं स्टेटमेंट कसं आहे, पहिलं फॉल्स आहे, नॉट अ कम्युनिस्ट कंट्री. चायना तर कम्युनिस्ट कंट्री, इथं जर नॉट म्हणलं तर हे पण कसं येणार, हे पण फॉल्स येणार. आता पहा, एफ एफ असेल तर आन्सर काय असतं आपलं, एफ असतं. ओके, आलं लक्षात. अशा 3 पद्धतीने मी तुम्हाला थोडासा चेंज करून सांगितलं आहे. सो आय थिंक तुम्हाला हा चेंज लक्षात आलेला असेल, ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला हे जर तुम्हाला समजलेले असतील 2 लॉजिकल कनेक्टर्स, तर याच्यानंतर आपल्याला काय बघायचे, एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2मध्ये अँड आणि ऑर दोन्ही लॉजिकल कनेक्टरवरती सिम्बॉलिक फॉर्म्युला, ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करा, असेच सगळे क्वेश्चन्स आहेत. ओके, सो आय थिंक तुम्हाला समजलेलं असेल. बाकीचं राहिलेलं पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.